हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आपला आजचा ब्लॉग अगदी छान असणार आहे, घरगुती असणार आहे. कारण की आज वर्क फ्रॉम होम आहे आणि त्यासाठी मी आज केस पण धुवायचे होते, म्हणून म्हटलं चला आधी हेअरपॅक लावूयात. आणि तुम्ही बघू शकतात मी असं छान असं हेअरपॅक लावलेलं आहे पूर्ण प्रकारे. आणि आपल्याला हा ठेवायचा आहे 2 तास, त्यानंतर अंघोळ करायची आहे. मग तोपर्यंत आता आपण ऑफिसचं काम करायला लागूयात आणि ब्रेकफास्ट पण करूयात. सो आज मी ब्रेकफास्टमध्ये काय घेणार आहे ते पण तुम्हाला दाखवते आणि शेवटपर्यंत नक्की बघा. खूप छान आणि एन्जॉय करणार आहात तुम्ही हा व्लॉग. हेअरपॅक वगैरे लावला गेला, म्हटलं शिरोसोबत खेळावं. या मुलाला मी अख्खं घर शोधलं, मला भेटला नाही आणि आता कळतं की हा बाल्कनीमध्ये झोपला होता भावाच्या रूमच्या. सो तुम्हाला दाखवते बघा किती छान झोपला आहे तो. झोपलेलाच आहे, तर तोपर्यंत आपण आता आपला ब्रेकफास्ट करून घेऊयात. सो मी तुम्हाला दाखवते मी ब्रेकफास्टमध्ये काय खाणार आहे आणि कसं बनवणार आहे. सो बघूयात आपण. जसं मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये ओट्स टाकून घेतलेत आणि ते छान प्रकारे शिजवून घ्यायचे. अगदी 5 मिनिट लागतात. त्यानंतर तुमच्या आवडीची तुम्ही प्रोटीन पावडर टाकू शकतात. मी व्हॅनिला फ्लेवर टाकली आहे आणि त्यानंतर ती पूर्णपणे अशी मिक्स करून घ्यायची. देन तुम्हाला टॉपिंग्स जे काही हवे असतील ते मी फार तर पुडिंगमध्ये जास्त फ्रूट्स वगैरे टाकत नाही, ती वरती असेच खाते. मी यात फक्त डेट्स किंवा काजू बदाम आणि चिया सीड्स मिक्स करते, जे की मी पुढे गेलेले आहेत, कारण की मला फ्रूट्स यात खायला नाही आवडत. सो मी फक्त अगदी नॅचरल आणि नॉर्मल ठेवते, जे आपले डेट्स वगैरे आहेत तेच. आणि फायनली आपलं ओट्स रेडी झालेलं आहे. माझी अंघोळ झालेली आहे आणि आता मला जरा जायचं होतं बाहेर, म्हणजे मम्मीचं काही ग्रोसरीचं सामान वगैरे आणायला. आणि माझी लगेच मीटिंग आहे आणि त्यामुळे मला पटापट जायचं आणि यायचं आहे, कारण की त्यामुळे मला वेळ नाही आहे की मी कपडे वगैरे चेंज करू. सो मी हेच घालून जाणार आहे आता आणि लगेच येणार आहे. सो बघूया आपण पुढे. ओके, आता मी चालली आहे बाहेर आणि मी घेऊन चालली आहे हे डॉग फूड. ते का मी घेऊन चालले तुम्हाला पुढे दाखवते, तुम्ही बघा. ओके, जास्त ऊन आहे आता, म्हणजे उन्हाळ्यात सनस्क्रीन लावून पण फायदा नाही असं वाटायला लागलं आहे मला. चला आता आपलं डॉगी आहे का त्याला बघूयात. आणि यासोबत खूप गोड गोड अशी पिल्लं आहेत, क्यूट, म्हणून मी तिला दररोज जेवण देते, कारण की ती पिल्लांना दूध पण देते म्हणून. तुम्ही पण बघा, तुम्हालाही आवडतील ते. इकडे आहेत हे सगळे, ऑलरेडी दूध पित आहेत त्यांच्या आईचं. सो मी तिला जेवण देते आता. ओके, आलीस तू? थांब देते. एवढं सगळे खात आहेत. आणि हे 3 आहेत आणि एक इकडं आहे. त्याला मी काढते बाहेर थोडं आणि त्याला पण खाऊ घालते. ओके, खा सगळं खा. अरे चल, कुठे होतास तू? पटकन तू पण खा, चल. त्याला पण दिलेलं आहे आपण आता. सो आता जाऊयात, थोडंसं सामान आणायचं आहे, ते घेऊन येऊयात पटापट, कारण की नंतर थोडं काम पण करायचं ऑफिसचं आणि मीटिंग्स पण आहेत, ते पण जॉईन करायचे आहेत. सो चलो. आता मी चालली आहे घरी. मला आणायचं होतं चिकन आणि थोड्या भाज्या आणायच्या होत्या, पण आईने फोन करून सांगितलं फक्त चिकनच आण. भाज्या घ्यायला ते संध्याकाळी जाणारच आहे ग्रोसरी शॉपिंगला. मग मी चिकन घेतलं आणि मी चालली आता घरी. हो चलच. सो भेटूयात पुढे काय होते बघा तुम्ही पण आता. सो आता वाजलेले आहेत 1:30 आणि मी जेवत आहे. आणि आज जेवणामध्ये आहे चिकन. जे मी तुम्हाला सांगितलं की मी घ्यायला गेले होते चिकन, पण मी चिकन खात नाही आहे. सो माझ्यासाठी मी म्हणजे आईने बनवले होते शेंगुळे आणि चपाती आणि सॅलड आहे, तुम्हाला दाखवते मी, तुम्ही पण बघा. शेंगुळे खूप कमी जणांना माहिती असेल. हा नाशिकचं एक, ह्याला मुटकुळे पण म्हणतात. हा नाशिकचा एक कुळदाच्या पिठाने बनवलं जातं. हे खूप टेस्टी लागतं ॲक्च्युली आणि मला खूप जास्त आवडतं. सो मी हे खात आहे आणि तिकडे मम्मी ते जेवत आहे. माझी मीटिंग्स असल्यामुळे मला आता इथेच जेवावं लागतं आहे.
जसं की तुम्हाला माहिती आहे मी ऑफिसचं काम पण करते आणि जेवण पण झालेलं आहे आता माझं. एक गोष्ट म्हणजे जी एक कॉन्स्टंट असते ती म्हणजे शिरोचं असणं जवळपास. कारण की आता त्याचं जेवण झालं होतं कधी 12 वाजता वगैरे, तेव्हापासून तो माझ्याकडे येऊन बसलेला आहे आणि मी ऑफिसचं काम घरी करत असले की इवन झोपायला पण तो आईकडे येऊन बसतो. खूप जास्त नॉन कडली आहे, त्याला बिलकुल टच केलेलं आवडत नाही, त्याला कडल्स केलेले आवडत नाही. पण एक गोष्ट, तो पण आमच्याशिवाय राहू शकत नाही आणि तो आत्ता पण बसलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी पुढे. म्हणजे हे इतके गोड आणि क्यूट असतात ना हे पेट. खरंच त्यांना फक्त आपलं प्रेम हवं असतं. मला माहिती आहे माझे सगळे खूप कॅट पॅरेंट असतील, त्यांचे कॅट्स खूप नॉन कडली असतात, त्यांना असे टचेस वगैरे आवडत नाहीत, जास्त क्लिंजी नसतात. सेम माझा शिरो तसा आहे. पण एक आहे की त्याला माहिती आहे की हा माझा माणूस आहे आणि तो तिथेच राहतो मस्तपैकी, माझी वाट बघतो. माझं काम संपलं की परत माझ्या पाठीपाठी जातो किंवा मम्मीकडे जातो. सो खरंच खूप छान गोष्ट आहे आणि हे पेट पॅरेंटच समजू शकतील. सो या ते आणि शिरोमध्ये इथं बाळ माझं बसलेलं आहे इथे आणि मी इथे ऑफिसचं काम करते, पण तरी त्याचं तो दरवेळेस येऊन बसतो मी घरी असल्यावर. सो आता वाजलेले आहेत दुपारचे 5 आणि माझ्या घरी माझी आत्या आलेली आहे आणि माझी आई म्हणजे माझी आजी. सो त्या 2-3 दिवस थांबणार होती माझी आत्या, पण तिला अर्जंट काम आल्यामुळे तिला जावं लागतं आहे. सो तिचीच तयारी चालू आहे आणि बघूया तिच्याशी बोलूया आता आपण. ओके. त्या परवापर्यंत आणि त्या आज लगेच चालल्या आहे. का चालल्यात आत्या? आता काय सांगू तुला बाबांनी बोलवलं म्हणून मी चालले. 4 दिवसांनी सुट्टी घेऊन आलेल्या, 2 दिवस पण नीट राहिला नाही आत्या. आता काय करणार, आता बाळ आजारी आहे. बाळाला पण बघायला यात्रेत जायचं, यात्रेत दुकान आहे. लवकर यायचं पुढच्या वेळेस. चालेल चालेल. आता मी येईल मग. तर मी पण येईल, तुम्ही पण या परत. चालेल. चला चला, बाय बाय. नाही नाही, घेऊन जा. बाय मम्मी. हो. आता शिरो काय. सो मी रेडी झालेली आहे कारण की आपल्याला आता जायचं आहे क्लब हाऊसमध्ये, जिथे आपण जाणार आहोत का तर तिथे एक एक्झिबिशन ओपन झालेलं आहे आणि ते आपण बघायला जाणार आहोत. तिकडे अदितीचा पण स्टॉल लागलेला आहे. अदिती तिकडे आहे, सो आपण तिला पण भेटूयात आणि तिचा पण स्टॉल तुम्हाला दाखवते. ती जे जे गोष्टी हँडमेड्स वगैरे बनवते वगैरे ते सगळं असणार आहे. सो तुम्ही बघा आणि ह्याचा एक मोठा ब्लॉग पण आलेला आहे यूट्यूब चॅनलवर, तो पण नक्की जाऊन बघा आणि मी त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन ठेवेल. सो तो पण पूर्ण बघा. फायनली मी आता एक्झिबिशन मॉलमध्ये पोहोचलेली आहे, जे आपल्या अगदी घराच्या जवळ होतं. त्यानंतर मग मी पोहोचले आणि बघितलं तर काय खूप सारे सुंदर सुंदर कलेक्शन्स तिकडं होतं. इवन प्रत्येक गोष्टीचं होतं, मसाल्यापासून तर पारंपरिक कपड्यांपासून तर साड्या ते ड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी होत्या आणि खूप छान छान अशा सुंदर गोष्टी होत्या. मला हे फेवरेट म्हणजे शिवमुद्रा आवडली होती. त्यानंतर हे टोट बॅग्स आवडले होते आणि मी काय काय जे काही घेतलं आहे ते सगळं व्लॉगमध्ये आलं आहे, सो नक्की चेक करा. आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत आणि खरंच खूप छान छान म्हणजे टिटवाळ्यामध्ये पण एवढं छान मॉल, एक्झिबिशन मॉल बसू शकतं की हे मला बघून खूप मस्त वाटलं. चला एक चक्कर मारून येऊयात, कोण कोण आले जिममध्ये बघूयात, प्रांजल वगैरे असेल तर. मी बसलेलो आहोत आणि शिरो बिलकुल इंटरेस्ट नाही घेत, कधीच नाही घेत. तो बघा आता पण इंटरेस्टेड नाही आहे ना शिरो. त्याला फक्त मी असं घेऊन घेतलं आहे, पण तो थोड्या वेळात मला चावायला लागेल. आता बघा, नको ना चाव, नको. बघा असं 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 अगोचर आहे हा, असं अगोचर आहे हा, असं असं अगोचर आहे माझं पोट ना शिरो. जेवण झालेलं आहे आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे मी जेवणाच्या अगोदर कोलाजन पिते, सो ते मी पित आहे आणि त्यानंतर मग थोडं वॉकिंग करेल आणि मग झोपायला जाईल. सो तुम्हाला पण दाखवते की मी कोलाजन कोणतं घेते. ते ओझिवाचं कोलाजन घेते आणि ते 1 स्पून कोलाजन आपण घेऊयात. आणि पूर्ण आपल्याला हा 1 कप पाणी घ्यायचं आहे.
सो आपण ते घेऊयात. फायनली आपण आता हे मिक्स करून घेऊयात. मला हे कोलाजन खूप जास्त आवडतं ॲक्च्युली. म्हणजे मी डेली किती अगदी 5-6 महिन्यापासून तर ऑलमोस्ट वापरते. सो मी 2 कोलाजन ॲक्च्युली वापरायचे. एक जे होतं ते एक फिशचं बनलेलं होतं ते, आणि त्यांचा ब्रँड होता हर्बलाईफ न्यूट्रिशन. अगेन मी स्पॉन्सरिंग करत नाही आहे किंवा काही नाही, बट त्यांचं ते पण प्रोडक्ट खरंच खूप छान आहे ॲक्च्युली. आणि कोणाला वेगनला जायचं असेल तर हे पण बेस्ट आहे ओझिवाचं. हे पूर्ण प्लांट बेस्ड कोलाजन आहे. सगळं आवळा वगैरे सगळे मिक्स आहे. सो मला ह्याची टेस्ट पण आवडते आणि पूर्ण असं वॉटरमेलन असं टेस्ट येते ह्याची. आणि खरंच रिझल्ट आहे ॲक्च्युली ह्याचा. मला पण स्वतःला जाणवला आहे. म्हणजे स्किन पण थोडी थोडी ग्लो करते आणि पिंपल्स वगैरे पण खूप कमी झालेत चेहऱ्यावर. सो काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो ॲक्च्युली. कारण की कसं असतं ना, आपण असा विचार करतो की मी घेतलं आणि लगेच रिझल्ट भेटला, असं नसतं. मी स्वतः हे 5-6 महिन्यापासून यूज करते. सो हळूहळू या गोष्टींचा फायदा आपल्या बॉडीवर पडतो. पण मी एक आहे की मी ह्यात कन्सिस्टंट आहे. सो मला आवडतं पण अशा गोष्टी करायला ज्या बॉडीसाठी हेल्दी असतात त्या मी नक्की करते. सो हां, म्हणून मला कोलाजन आवडतं आहे. आणि आता आपण हे पिऊन घेऊयात आणि मग खाली वॉकिंग करायला जाऊयात. त्यानंतर मग झोपूयात आणि भेटूयात आता पुढे.